नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. हिंदवी रेडिओ 89.6 वरून आजपासून प्रसारित होणाऱ्या एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जागर साहित्यप्रेमींचा हा कार्यक्रम आपण आजपासून सुरू करत आहोत. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साताऱ्यामध्ये होतं आहे हे आपणा सर्वांना ठाऊक आहेच. ते अगदी तोंडावर आले, म्हणजे अगदी उंबरठ्यावर आपण उभे आहोत. आणि आता या 99व्या मराठी साहित्य संमेलनाचं थोड्याच दिवसात म्हणजे 1 ते 4 जानेवारी या कालावधीमध्ये हा सारस्वतांचा मेळा, साहित्यप्रेमींचा मेळा हा साताऱ्यामध्ये सादर होणार आहे. आणि समस्त सातारकर मंडळी यांच्या दृष्टिकोनातून हे संमेलन म्हणजे एक अत्यंत स्वाभिमानाची गोष्ट आहे. कारण महत् प्रयत्नानंतर अशा प्रकारचं संमेलन हे एखाद्या शहराला दिलं जातं आणि त्याचं साजरीकरण हे त्या ठिकाणी होत असतं. या निमित्तानं अनेक मान्यवर साहित्यिक, कवी आणि साहित्य प्रकारामध्ये महत्त्वाचे असणाऱ्या व्यक्तींचा मेळावा या ठिकाणी भरतो. तसंच या मेळाव्यामध्ये साहित्यप्रेमी मंडळी, सर्वसामान्य मंडळी यांनी देखील अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या साताऱ्याच्या परंपरेप्रमाणे द्यावा यासाठी हा आपण जागर करत आहोत साहित्यप्रेमींचा. श्रोते हो, तुम्ही ऐकताय हिंदवी रेडिओ 89.6 आणि आजचा हा विशेष कार्यक्रम हा 99व्या मराठी साहित्य संमेलनात आणि त्यानिमित्तानं उभारलेल्या साहित्यप्रेमींच्या जागरामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी माननीय श्री नंदकुमार सावंत साहेब, जे की या 99व्या मराठी साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष आहेत, ते आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मी त्यांचं हिंदवी परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. मित्रांनो, मराठी भाषा ही केवळ संवादाचं साधन नाही, ती आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि जगण्याची साक्ष आहे. आज आपण ज्या मराठीत बोलतो, लिहितो, ऐकतो त्या भाषेचा प्रवास तब्बल शेकडो वर्षांचा आहे. 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सामान्य माणसासाठी तत्त्वज्ञानाची दारं खुली केली. त्यांच्या पाठोपाठ नामदेव, एकनाथ, तुकाराम महाराज या संतांनी अभंगातून ईश्वर, माणूस आणि समाज यांचा संवाद साधला. हा संवाद म्हणजे मराठी साहित्याचा पाया म्हणूनच ओळखला जातो. त्याच्यापुढं शाहिरी परंपरेतून पोवाडे जन्माला आले. स्वातंत्र्याच्या लढ्यात मराठी साहित्यानं जनजागृतीचं अत्यंत मोलाचं काम केलं. नाटक, कथा, कविता, लेख, साहित्य हे समाजाचा आरसा बनलं. याच परंपरेतून मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. हे संमेलन म्हणजे लेखक आणि वाचक यांच्यातील थेट संवाद. इथे प्रश्न विचारले जातात, मतभेदांना मांडलं जातं आणि विचारांना एक वेगळी दिशा मिळत असते.
आज आपण 99व्या मराठी साहित्य संमेलनाच्या टप्प्यावर आलो आहोत. हा आकडा म्हणजे केवळ संख्या नाही, तो एका दीर्घ, समृद्ध आणि संघर्षमय प्रवासाचा साक्षीदार आहे. 100व्या संमेलनाच्या उंबरठ्यावर उभं राहून आपण जेव्हा मागं वळून पाहतो, तेव्हा मराठी साहित्यानं आपल्याला काय दिलं आणि पुढच्या पिढीसाठी आपण काय जपून ठेवणार आहोत, या प्रश्नांची उकल अशा साहित्य संमेलनातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आजचा काळ वेगवान आहे. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया यामुळे जग अगदी जवळ आलेलं आहे. ग्लोबल व्हिलेज ज्याला म्हणतो आपण, तसं हे जग आपल्याला दिसतं. पण वाचन मात्र दूर दूर जातंय. अशावेळी साहित्य संमेलनाचं महत्त्व हे अधिकच वाढतंय. कारण साहित्य आपल्याला थांबायला शिकवतं, विचार करायला शिकवतं आणि दुसऱ्याच्या दुःखात स्वतःला पाहायला शिकवतं. हिंदवी रेडिओसारखी माध्यमं हीच परंपरा पुढं नेत आहेत. गावातल्या गोष्टी, स्थानिक कविता, लोकगीतं, अनुभव हे सगळं साहित्यच आहे आणि ते जिवंत ठेवण्याचं काम आपण सगळे मिळून करत आहोत. मित्रांनो, मराठी साहित्याचं नेहमीच माणुसकीची बाजू घेतलेली आहे. जात, धर्म, पंथ, वर्ग यांच्या पलीकडे जाऊन समतेचा विचार हा साहित्यानं मांडलेला आहे. म्हणूनच साहित्य वाचणारा माणूस थोडा अधिक संवेदनशील होतो. 99व्या मराठी साहित्य संमेलनानिमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया. आपल्या घरात किमान एक मराठी पुस्तक दर महिन्याला आणूया आणि ते वाचूया. मुलांना गोष्टी सांगूया आणि आपल्या रोजच्या जगण्यात मराठी भाषेला मानाचं स्थान देऊया. कारण श्रोते हो, असं म्हणतात ना की मराठी भाषा किंवा कोणतीही भाषा टिकते ती वापरली गेली तर, साहित्य जगतं ते वाचलं गेलं तर, आणि संस्कृती पुढे जाते ती प्रेमाने जपली गेली तर. चला तर मग 99व्या मराठी साहित्य संमेलनानिमित्त शब्दांचा, विचारांचा आणि आपल्या साहित्याचा जागर करूया. जागर साहित्यप्रेमींचा. श्रोते हो, यामध्ये माननीय नंदकुमार सावंत साहेब यांनी अतिशय मोलाचं योगदान या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं त्याचं पूर्व कामकाज जे असतं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि या संमेलनाचं आयोजकत्व या दोन संस्था मिळून करत आहेत. तर नंदकुमारजी, मला हेच पहिल्यांदा विचारायचे की या साहित्य संमेलनाचं आयोजन नक्की कोणत्या संस्था करतायत, त्याच्याबद्दलची माहिती थोडक्यात आम्हाला द्या. हे जे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये होतं आहे, त्याचं आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याची शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन अशा दोन संस्था याचे आयोजक आहेत. आणि ह्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी ह्याची स्थापना 14 वर्षापूर्वी साताऱ्यामध्ये झाली. आमचे मार्गदर्शक आणि आमच्या शाखेचे संस्थापक अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी ज्यावेळेला 14 वर्षापूर्वी ही शाखा स्थापन केली, त्यावेळेला साताऱ्यामध्ये साहित्य चळवळ मूर्तपर झालेली होती. आणि त्यावेळेला असं साहेबांच्या डोक्यात आलं की साहित्याच्यासाठी साताऱ्यामध्ये आता परत जागर झाला पाहिजे. तशा अनेक संस्था साताऱ्यामध्ये त्यांच्यापरीने काम करत आहेत, करत होत्या, करतील. पण आणखीन जोमानं चालण्यासाठी, ही साहित्य चळवळ वाढण्यासाठी साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा स्थापन झाली. त्याचा उद्देशच त्यावेळेला असा होता की साताऱ्यामध्ये साहित्य चळवळ वाढवणं आणि पुढं मग ज्यावेळेला शक्य होईल त्यावेळेला अखिल भारतीय साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये घेणं, हाच आमचा मूळ उद्देश होता त्यावेळेला. नंतर मावळा फाउंडेशन जी आमचीच संस्था आहे, जी छत्रपती शाहू महाराज थोरले यांचा विचार, त्यांचे शाहू महाराजांचे विचार सर्वत्र पसरवण्याचं काम करण्याचं त्याचा उद्देश आहे. गड किल्ल्यांचं संवर्धन करणे, अशा ऐतिहासिक क्षेत्रात काम करणारी ही संस्था आणि महाराष्ट्र साहित्य परिषद अशा या दोन संस्थांनी ठरवलं की आपण या साहित्य संमेलनाचं आयोजन करायचं. बरं बरं. नंदकुमारजी, हे संमेलन होण्यापूर्वी मला वाटतं सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 4 साहित्य संमेलनं आत्तापर्यंत झालेली आहेत. पूर्वापार म्हणजे अगदी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळापासून जर आपण बघितलं तर आपल्याला तशी एक वेगळी परंपरा आहे. आणि नेहमीच
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राबाहेर सुद्धा होणारं हे जे साहित्य संमेलन आहे त्याचं आगळं वेगळं व्यक्तिमत्व जपण्याचं काम हे साताऱ्यानं कायमच केलेलं आहे. आपला एक काहीतरी वेगळा ठसा उमटवलेला आहे. तर यापूर्वी सातारला केव्हा संमेलन झालं होतं आणि त्यानंतर आता किती वर्षानंतर ही संधी आपल्या साताऱ्याला मिळालेली आहे? साहित्य संमेलन सुरू झाल्यानंतर साहित्य संमेलनाची एक गोष्ट अशी आहे की पुण्यात ती सुरुवातीला ग्रंथकार संमेलन म्हणून ती झाली आणि पुण्यातमध्ये 20 वर्षाचा काळ असा गेला की संमेलन बंद पडलं होतं काही कारणानं, प्लेगची साथ होती आणि पुण्याच्या बाहेर पहिलं साहित्य संमेलन सातारला झालेलं आहे. हा 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 वा. हां, म्हणजे ते सातारचं पहिलं साहित्य संमेलन आणि त्याच्यानंतर मग जी 4 संमेलन झालेली हे 4थं संमेलन होत आहे. सातारच्या व्यतिरिक्त कराड, महाबळेश्वर या ठिकाणी सुद्धा साहित्य संमेलन झालेलं आपल्या जिल्ह्यामध्ये, पण सातारामध्ये प्रॉपर हे 4थं संमेलन आहे आपलं साहित्य संमेलन. आणखी हे साहित्य संमेलनाच्या जे झालेलं आहे याच्या आधीची, त्याच्यात जर आपण बघितलं, याच्या मागचंच जर आपण बघितलं 32-33 वर्षापूर्वीचं, 33 वर्षापूर्वी जे संमेलन साताऱ्यामध्ये झालेलं होतं त्याचे स्वागताध्यक्ष माननीय स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले हे स्वागताध्यक्ष होते त्यावेळेला आणि ते मला वाटते सहकार मंत्री त्यावेळेला होते किंवा कोणत्या तरी मंत्रिपदावर होते. आणि तशाच पद्धतीनं आत्ताच्या या संमेलनासाठी सुद्धा स्वागताध्यक्ष म्हणून माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे स्वागताध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत आपल्याला. तर मागचं 33 वर्षापूर्वीचं संमेलन आणि आत्ताचं संमेलन याबद्दल आपण बोलत होतो. आत्ता 33 वर्षापूर्वी जे साहित्य संमेलन झालं होतं त्याचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले होते आणि ते त्यावेळेला मंत्री होते. आत्ता सुदैवानं माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत आणि ते आता सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. हा एक आगळा वेगळा योग या निमित्तानं जुळून आलेला आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी घडलेलं नाही की पिता आणि पुत्र दोघंही स्वागताध्यक्ष झालेले आहेत आणि हा योग सातारकरांच्या नशिबी आहे. छत्रपतींच्या घराण्याचा मोठा वारसा त्यांना लाभलेला आहे आणि असे स्वागताध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत. 32 वर्षापूर्वीचं 33 वर्षापूर्वीचं साहित्य संमेलन आपण जर बघितलं तर त्यावेळेचा काळ हा खूप वेगळा होता आणि आत्ताचा काळ जर आपण बघितलं तर आपल्याला स्वतःलाच तो फार मोठा फरक जाणवतोय. म्हणजे त्यावेळेचं ज्यावेळेस साहित्य संमेलन झालं त्यावेळेला माझं नुकतंच कॉलेज झालेलं होतं आणि ते साहित्य संमेलन मी पाहिलेलं आहे. फक्त मी त्याच्यामध्ये काही सहभागी नव्हतो, पाहिलेलं आहे. पण त्यावेळेला आमचं कॉलेज झालेलं होतं आणि त्यावेळेला वाचनाची गोडी माणसांना जास्त होती. इतर काही जे काही माध्यमं नव्हती, मोबाईल किंवा टीव्ही फक्त दूरदर्शन फक्त होतं आणि आकाशवाणी. बरोबर. सोशल मीडियाचा वापर प्रचंड नव्हता. त्यामुळे माणसांना हे अशी साहित्य संमेलन असतील किंवा असे काही कार्यक्रम असतील तर माणसं त्याला आवर्जून उपस्थिती प्रचंड लाभायची. अप्रूप होतं त्यावेळेला, लोकांना खूप अप्रूप होतं. आणि आता काय झालेलं आहे की सोशल मीडियामुळं माणसांना असं वाटतं त्यात काय बघायला जायचंय, आम्ही हे मोबाईलवरच बघू, आम्ही टीव्हीवरच बघू, प्रत्यक्ष ऐकायची काय गरज आहे. असा एक हा माध्यमांच्या मुळे एक मोठा फरक झालेला आहे सध्याच्या काळामध्ये. बरोबर. दुसरी गोष्ट काय आहे की त्यावेळेची जी पिढी होती, जुनी पिढी, त्यांना जो साहित्याच्या बद्दल, कलेच्या बद्दल आवड होती, वाचनाची प्रचंड आवड होती. आताच्या पिढीमध्ये सुद्धा ती आहे, पण वाचनाची आवड प्रचंड कमी झाली. त्यामुळे साहित्य संमेलनाचं अप्रूप या लोकांना तसं कमी आहे, ते वाढलं पाहिजे. हाच तर आपला मेन उद्देश आहे. अगदी बरोबर. ही वाचनाची लोकांमध्ये आवड निर्माण झाली पाहिजे, नवीन पिढीमध्ये विशेषतः जेन जी आपण जी म्हणतो तरुण पिढी, त्यांना ही वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ही साहित्य संमेलन खूप महत्वाची ठरणार आहे. बरोबर. हा एक मोठा फरक मला या निमित्ताने जाणवतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याचा प्रचार आणि प्रसार सुद्धा मागं वर्तमानपत्राच्या द्वारेच त्याचा प्रचार प्रसार होत होता. आता सोशल मीडियामुळं सगळ्या गोष्टी साहित्य संमेलनाच्या असतील, काही असतील, ते लगेचच लोकांपर्यंत पोहोचतायत. बरोबर. म्हणजे ते लाईव्ह बघायला मिळते साहित्य संमेलन. लगेच प्रत्येकाला कवी कट्टा असेल, नंतर प्रकाशन कट्टा असेल, मुख्य मंडपातले कार्यक्रम असतील, कार्यक्रम स्थळ असेल, हे त्यांना लगेच बघायला मिळते. परंतु मला स्वतःला वैयक्तिक असं वाटतंय की स्वतः बघणं आणि स्वतः अनुभवणं यात फरक आहे. अगदी बरोबर. ते बघण्यापेक्षा तुम्ही त्याचा अनुभव घेतला पाहिजे. अगदी बरोबर. आणि अनुभव घेण्यासाठी तुम्ही तिथे स्वतः उपस्थित राहिलं पाहिजे. हा एक मोठा मला फरक त्या निमित्ताने जाणवतो. बरोबर. असं पूर्वापार म्हणतच आलेलं आहे की वाचाल तर वाचाल. बरोबर. आयुष्यामध्ये जर तुम्ही वाचन केलं तर तुमच्या इतकं प्रगल्भ व्यक्तिमत्व हे दुसरं कोणतं घडू शकत नाही. अगदी बरोबर. हा एक आहेच भाग. आणि दुसरा भाग म्हणजे साहित्य संमेलन ज्या वेळेला या ठिकाणी सादर होतं त्यावेळेला अनेक साहित्यिक, अनेक लेखक
अनेक कवी जे प्रतिथयश आहेत, जे केवळ आपल्याला पुस्तकाच्या रूपानं भेटत असतात, त्यांची प्रत्यक्ष गाठभेट होती आणि त्यांचे विचार हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येतात. बरोबर. हा फार मोठा फरक आहे. म्हणजे सोशल मीडियावरून तुम्ही जर पाहत असला तर ते शेवटी आभासी माध्यमच आहे. माध्यम आहे. प्रत्यक्ष जिवंत अनुभूती त्यातनं मिळत नाही. परंतु जेव्हा साहित्य संमेलनामध्ये आपण एक रसिक वाचक म्हणून त्या ठिकाणी, साहित्यप्रेमी म्हणून जेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असतो, तेव्हा अशा अनेक साहित्यिकांना ज्यांनी अटकेपार झेंडे लावलेले आहेत, अशा साहित्यिकांना प्रत्यक्ष भेटायची, बोलायची, त्यांना प्रश्न विचारायची, तुमच्या मनातल्या शंकांचं निरसन करून घ्यायची ही सुसंधी लाभत असते. बरोबर. आणि त्याचा अनुभव हा प्रत्येक साहित्यप्रेमीनं घेतला पाहिजे आणि त्यासाठीच हा साहित्यप्रेमींचा जागर आहे. बरोबर. मला एक पुढं असं विचारायचं आहे की आता या वर्षीच्या साहित्य संमेलनासाठी आपण काय काय तयारी करतोय नक्की? आता हे साहित्य संमेलन ज्यावेळेला आपल्याला जाहीर झालं, म्हणजे सुरुवातीला स्थळ पाहणी कमिटी होती, ते या ठिकाणी आले गेली. तसं जर बघितलं तर आम्ही 12 वर्ष या संमेलनाचा पाठपुरावा करतोय. आमचे विनोद कुलकर्णी साहेब, आम्ही आणि स्वतः शिवेंद्रराजे सुद्धा त्याच्यामध्ये इच्छुक होते. त्यांनी खूप प्रयत्न केले 12 वर्ष. नाही, ते स्वतः साहित्यप्रेमी आहेत, कलाप्रेमी आहेत, अगदी. हे महत्वाचं आहे. सासवडच्या साहित्य संमेलनाला स्वतः शिवेंद्रराजे आणि विनोद कुलकर्णी जाऊन त्यावेळेला हे दिलं होतं, प्रस्ताव दिला होता की आम्हाला संमेलन मिळावं. 2 वर्षापूर्वी सुद्धा ज्या वेळेला अंमळनेरला संमेलन झालं त्या सुद्धा वेळेला आम्हाला असं आशा वाटत होती की आम्हाला साहित्य संमेलन मिळेल, पण ते नाही मिळालं. आणि ह्या वेळेला ते साहित्य संमेलन आम्हाला मिळालं. ह्या वेळेला तर साहित्य संमेलन मिळाल्यानंतर आम्ही विविध कमिट्यांची स्थापना केली. त्याच्यामध्ये महत्वाचं व्यवस्था जी आहे, निवास व्यवस्था. कारण काय आहे की बाहेर गावावरून जे प्रतिनिधी येणार, जे प्रकाशक येणार, साहित्यिक येणार, यांच्या राहण्याची व्यवस्थित सोय करणं ही महत्वाची आहे. पूर्वीच्या काळी एवढे काही हॉटेल लॉज नव्हते. बरोबर. त्यामुळे साताऱ्यामध्ये काय होत होतं की काही घरगुती निवास व्यवस्था वगैरे अशी करत होते, थोडेफार हॉटेल होते. पण आता लोकांची सुद्धा मानसिकता अशी आहे की आम्हाला स्वतंत्र रूम असावी आणि आम्हाला व्यवस्थित राहायला हवं, असं ते काळाच्या अनुरूप झालेलं आहे. अगदी बरोबर. त्यामुळे आम्ही काही समित्या स्थापन केल्या सुरुवातीच्या काळामध्ये. त्याच्यामध्ये पहिली निवास व्यवस्थेची समिती, नंतर स्मरणिका, या निमित्ताने एक स्मरणिका केली जाते की जो कायम स्वरूपाचा दस्तऐवज असतो. बरोबर. इतिहास राहतो त्याचा. बरोबर. मग ते स्मरणिकेसाठी जे कामकाज आहे त्याच्यासाठी आम्ही एक समिती स्थापन केली. या संमेलनाच्या सुरुवातीला महाराष्ट्र गीत आणि एक गीत सादर होणार आहे, त्याच्यासाठी समूह गायनचं एक समिती आम्ही स्थापन केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रकाशन कट्टा जो आहे, म्हणून त्याच्यामध्ये 99 विद्यार्थी सहभागी असतील आणि ते गीत त्या उद्घाटनाच्या सत्रामध्ये असणार आहे. त्याच्यासाठीची एक समिती आम्ही स्थापन केलेली आहे. दुसरं गोष्ट की प्रकाशन कट्टा असतो की जिथं काही लेखकांना असं वाटतं की बाबा अखिल भारतीयच्या या पार्श्वभूमीवर आपलं पुस्तक प्रकाशन व्हावं, म्हणून प्रकाशन कट्टा एक केलेला आहे आपण, त्याची समिती आहे. आणि असा प्रयत्न आहे की कमीत कमी 99 पुस्तकं या संमेलन कालामध्ये प्रकाशित व्हावी त्या कट्ट्यावर. दुसरी कवी कट्टा म्हणून जो असतो की जो ज्याच्यामध्ये कवींची संख्या जर आपण बघितली ते खूप आहेत, त्यांची इच्छा खूप असते की आपण कविता सादर करावी, म्हणून मग आम्ही कवी कट्टा, म्हणजे आमचे राजन लाखे जे आहेत पुण्याचे, तर त्याचे प्रमुख आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तो कवी कट्टा आम्ही कामकाज सुरू केलं. चपराकच्या संदर्भात आहेत का ते? नाही, ते घनश्याम पाटील ते प्रकाशन कट्ट्यावर आहे. प्रकाशन कट्ट्यावर ते प्रकाशन कट्ट्यावर आहे, चपराक प्रकाशन. आणि हे कवी कट्टा वेगळा. साधारण आम्ही कविता ज्या मागवल्या त्या 2100 ते 2200 कविता आम्हाला आल्या. अरे बापरे. त्या सगळ्या महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून, इव्हन एक अमेरिकेतून सुद्धा कविता आहे. अरे बापरे. म्हणजे लोकांना इच्छा आहे की आपलं तिथं सादर व्हावं. त्याची त्या कविता आल्यानंतर त्याचं विभागवार विभागणी केली गेली. महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि बृहन महाराष्ट्र, महाराष्ट्र सोडून अशा त्याची विभागणी करून त्याचं विभागणी केली गेली, त्याचं परीक्षण केलं गेलं आणि त्याच्यामधनं 450 कविता निवडून तो कवी कट्टा जो आहे तो सतत चालणार आहे. त्याच्यानंतर गझल कट्टा जो एक आहे तो पण यावेळेला, मागच्या वर्षी तो नव्हता, गझल कट्ट्याचं पण समिती केलेली, त्याचंही कामकाज बऱ्यापैकी पूर्ण होत आलेलं आहे. त्या सुद्धा काही गझल मागवलेल्या होत्या आणि त्याच्यातून जवळपास 183 इतक्या गझल, म्हणजे काही निमंत्रित आणि काही निवडलेल्या, अशा त्या ठिकाणी त्या गझल कट्ट्यावर सादर होणार. अरे बापरे. सगळेच आकडे फार फार मोठे आहेत. 450 कवितांचं सादरीकरण त्या ठिकाणी होणार आहे. जवळपास 185-83 गझल्सचं सादरीकरण होणार आहे. हे खूपच फार मोठी मेजवानी आहे असं मला म्हणायला पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त बालवाचक मेळावा कट्टा जो एक आहे, म्हणजे आता याच्यामध्ये लहान मुलांचा पण विचार केलेला आहे की लहान मुलांसाठी काही चांगले लेखक
आणि बोलवलेत, आपण वक्ते बोलवलेत, त्यांच्यासाठी एक सेपरेट मंडप असणार आहे. आणि त्या मुलांसाठी सुद्धा कार्यक्रम तिथं होणार आहेत बालवाचक कट्ट्यावर. म्हणजे मुलांना सुद्धा त्याचा लाभ घेता येईल वेगळ्या प्रकारे. चांगले मोठे बाल लेखक आपण बोलवले. बरोबर. म्हणजे बालकुमार साहित्य संमेलन ज्या पद्धतीनं होतं तसं एक वेगळं मिनी संमेलनच त्या ठिकाणी बाल लोकांसाठी होणार आहे. आणि ह्या समित्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत, त्यांचं कामकाज त्यांनी आपापल्या पद्धतीने ते करतायत. नंतर या निमित्तानं पहिल्या दिवशी जी शोभायात्रा आणि ग्रंथदिंडी असते त्याची एक स्वतंत्र कमिटी केलेली आहे आपण. आणि यावेळेला जवळपास 55 इतके चित्ररथ त्याच्यामध्ये सामील होणार आहेत. बरेच शाळांचे लेझिम पथक, बँड पथक त्यांची असणार आहेत. आणि मग बाकी पालखी, हत्ती, घोडे आणि ते चित्ररथ असणार, काही इतर वाद्य असतील. अशा प्रकारची एक भव्य शोभायात्रा आणि ग्रंथदिंडी त्याचं 1 तारखेला आपण आयोजन केलेलं आहे. म्हणजे हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग हा प्रामुख्याने याच्यामध्ये आहे. आणि ही तरुण पिढी आहे की जी वाचनाकडं, साहित्याकडं वळणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून एक पायंडा पाडला जाईल. या व्यतिरिक्त एक स्वागत समिती असेल, अशा किती समित्या एकूण आपण केलेल्या आहेत या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी? आतापर्यंत जवळपास 20-22 समित्या झालेल्या आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये मंडप समिती आहे, भोजन समिती आहे, मी मगाशी काही समित्या सांगितलेल्या आहेत, कवी कट्टा, गझल कट्टा, प्रकाशन कट्टा, बालवाचक कट्टा, स्मरणिका समिती आहे, ग्रंथदिंडीची समिती आहे, समूहगीत गायनाची समिती आहे. आणखीन साहित्यिक आणि रसिकांची निवास व्यवस्था जी आहे, म्हणजे कशी घरगुती होमस्टे सारखं पूर्वीच्या पद्धती, त्याची एक आपण समिती केलेली आहे. अशा अनेक प्रकारच्या समित्या आपण त्याच्यामध्ये केलेल्या. आणि ह्या निवासासाठी जे काही आपण म्हणतोय घरगुती स्वरूपामध्ये, तर त्याला सुद्धा सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. हे म्हणजे एक चांगलं लक्षण आहे. की काय ही जी संकल्पना आहे ही खरं ज्यावेळेला आपलं पूर्वीचं साहित्य संमेलन सातारला झालं होतं त्यावेळेला हॉटेल्स फार नव्हती. बरोबर. त्यामुळं साहित्यिक तुमच्या दारी किंवा घरी आपण म्हणूया तर अशी एक संकल्पना त्यावेळेला करून त्यावेळेला सातारकरांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. आणि अनेक साहित्यिक त्यावेळेला घरामध्ये लोकांच्या राहिलेले होते. मग आता काही लोकांची अशी इच्छा झाली की आपण तसं पण एक प्रयत्न करूया. की काही लोकांना असं असतं, नको हॉटेलला नको, आम्ही आपलं होम स्टे सारखं किंवा घरगुती राहण्याची व्यवस्था, माणसात राहूया, आयसोलेट राहायला नको. बरोबर. तर त्यासाठी ती समिती केलेली आहे. आणि आपण सातारकरांना आवाहन केलं की तुमच्या घरी एखादी खोली असेल, काही हॉल असतील, तर त्या ठिकाणी साहित्यिक आणि रसिक की ज्यांना राहायची इच्छा आहे तर तुम्ही उपलब्ध करून द्या. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की अनेक सातारकरांनी त्या समितीकडे नोंदणी केलेली आहे की आम्ही राहायला इच्छुक आहोत. काही साहित्यिक सुद्धा त्यांनी सांगितलेलं की आम्ही अमुक यांच्या घरी राहणार आहोत. पण आम्ही अजून आवाहन करतोय की जे साहित्यिक रसिक येणार आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असा की ज्यांना होमस्टेला राहायची इच्छा आहे त्यांना आपण त्याप्रमाणे राहण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. बरोबर. आणि संमेलनाची तयारी याच्या आता टप्पे असतात. म्हणजे जसं की आता परवा मंडप उभारणीचा शुभारंभ झाला, म्हणजे तिथपासून खरं म्हणजे नारळ फुटला या वेगवेगळ्या कार्यक्रमांचा. तसंच मला वाटतंय कार्यक्रम पत्रिका फायनल झालेली आहे, तिचं वाटप किंवा तिचं प्रस्तुतीकरण सुरू झालेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त काल एक थीम सॉन्ग सुद्धा लॉन्च झालेला आहे पुण्यामध्ये. ते सोमवारी मला वाटतं का केव्हा साताऱ्यामध्ये सोमवारी तो कार्यक्रम आहे आपल्याकडे. इथेही लॉन्च होणार आहे. आणि तो मान्यवरांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल, लोकार्पण होणार आहे. आणि मग ही जी तयारी आपण करतोय की ह्याच्यामध्ये कोणते वेगळे पॅटर्न राबवण्यात येणार आहेत किंवा येत आहेत, याच्याबद्दलची उत्सुकता नक्कीच आपल्या श्रोतृवर्गाला आहे. या साहित्य संमेलनाचं एक वेगळेपण असं आहे की पूर्वी जे 32-33 वर्षापूर्वी साहित्य संमेलन, मी पहिलं तर मगाशी सांगितलं की पिता पुत्रांची एक जोडी या निमित्ताने संमेलनाचे स्वागत अध्यक्ष झालेले आहेत. बरोबर. त्याच्याबरोबर काय होतं की आता अलीकडे असं एक म्हटलं जातं की साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक कुठे आहेत. तर यावेळेला जे कार्यक्रम आपण महामंडळाने आखलेले आहेत, आयोजक संस्थेने आखलेले आहेत, ते खूप विचारपूर्वक आखलेले. महामंडळाने यावेळेला असा निर्णय घेतला की मागील 3 वर्षात जे साहित्यिक बोलवले त्यांना परत आता बोलवायचं नाही. म्हणजे रिपीट टेस्ट होऊ नयेत, परत तेच साहित्यिक नको, नवीन साहित्यिक लोकांना ऐकायला मिळालं पाहिजेत, बघायला मिळालं पाहिजे. हा एक भाग आहे त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट काय केली की संमेलनाचे जे माजी संमेलन अध्यक्ष आहेत
पूर्व संमेलनाध्यक्ष. एकदा संमेलन झालं की त्यांना काही फारसं हे राहत नाही. तर त्या सगळ्या माजी संमेलनाध्यक्षांना हयात आहेत, त्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. आणि मला अतिशय सांगायला आनंद वाटतोय की जवळपास 11 ते 12 माजी संमेलनाध्यक्ष या साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार वा आहेत. वा वा वा. त्याच्यानंतर साहित्य अकादमीचा पुरस्कार ज्या लेखकांना मिळालेला, असे साहित्यिक त्यांना आपण निमंत्रण केलेलं आहे. सरस्वती पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे असे साहित्यिक याच्यामध्ये येणार आहेत. हा एक त्याच्यामध्ये मोठं वेगळंपण आहे. त्याच्यानंतर ग्रंथदिंडीचं तर मी तुम्हाला सांगितलं की त्याचं वेगळेपण आम्ही एक जपलेलं आहे. होय होय. आणि त्याच्याबरोबर होमस्टेचं एक वेगळेपण आम्ही केलेलं आहे की जे इतर साहित्य संमेलनात नाही पण आपल्याकडे आहे. बरोबर बरोबर. हा एक वेगळा पॅटर्न. आणि गीत जे आपण तुम्ही मगाशी हा, म्हटलं हा. तर आपल्या सातारला जे आहेत याचे याआधी 4 संमेलनं झाली त्याच्यामध्ये काही गीत नव्हतं. हा हा हा. तर यावेळेला हे संमेलनाचं गीत, संमेलन गीत म्हणतात त्याला, बरोबर. ते लोकार्पण झालेले आणि ते सातारच्या भूमीशी, सातारच्या मातीशी त्याचं निगडीत असं जे आहे बरोबर. ते संमेलन गीत आहे. आणि ते संमेलन गीत सातारचेच जे लेखक हा. आहेत राजीव मुळे बर. आपले प्रसिद्ध, त्यांनी ते गीत लिहिलेलं वा, वा, आहे. वा, वा. हा एक वेगळेपण त्याच्यामध्ये आहे. हा हा. आणि त्याचं सादरीकरण उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये होणार आहे. हा, त्याच्या आधी होईल. आता त्याचं पुण्यामध्ये लोकार्पण झालेलं आणि सातारला सोमवारी त्याचं लोकार्पण त्या गीताचं होतंय. बर बर बर. आणि मला वाटतं सुजित शेख साहेब जे आहेत त्यांनी समूह गीताचं जे आहे त्याचं नियोजन सगळं त्यांनी बघितलेलं राजेश आहे. जोशी आणि सुजित शेख यांच्याकडे ते समूह गीताचं नियोजन आहे. बर बर बर. मला आणखीन एक महत्त्वाचं असं विचारायचं आहे की आता कार्यक्रम पत्रिका तर जवळपास फायनल झालेली आहे. मला वाटतं सुरुवातीच्याच पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही कार्यक्रम पत्रिका सगळी बऱ्यापैकी डिटेलिंग केलेलं होतं त्याचं. पण साधारणपणानं कोणकोणते कार्यक्रम हे कसे कसे आणि 1, 2, 3, 4 या दिवशी कशा कशा पद्धतीनं ते असणार आहेत? 1 तारखेला दुपारी 3 वाजता संमेलन खऱ्या अर्थानं सुरू होत आहे. त्याचं ध्वजारोहण आणि महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशींच्या हस्ते ध्वजारोहण होईल आणि संमेलनाची सुरुवात होईल. बर. त्याच्यानंतर जो बालवाचक कट्टा आहे, प्रकाशन कट्टा आहे, त्याच्यानंतर गझल कट्टा आहे, याचं उद्घाटन होईल. आणि ग्रंथ स्टॉल जे आहेत त्याचं उद्घाटन संमेलनाच्या ज्या 98व्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते होईल. बर बर बर. 4:30 वाजता जी ग्रंथदिंडी आहे त्या दिवशी त्याचं शुभारंभ होईल. आणि संध्याकाळी आपण 7 वाजता साताऱ्यातले जे ज्येष्ठ साहित्यिक आहे, म्हणजे मगाशी माझं सांगायचं राहून गेलं की ज्येष्ठ साहित्यिक जे साताऱ्यातले ज्यांचं वय 80 वर्षाच्या वर आहे, अशा ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार पहिल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता आपण साताऱ्यामध्ये घेतलेला आहे. हे पण एक वेगळेपण आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे, भावार्थ देखणे जे आहेत त्यांचा भारुडाचा कार्यक्रम त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी 11 वाजता संमेलनाचं उद्घाटन असणार आहे. माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आहेत, उदयनराजे भोसले आहेत, मराठी राजभाषा मंत्री उदय सामंत आहेत, यांच्या जयकुमार गोरे साहेब आहेत, आणि स्वागताध्यक्ष आपले माननीय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, महामंडळाचे सर्व सदस्य आणि उपस्थितांच्या याच्यामध्ये त्याचं उद्घाटन होईल. आणि संमेलनाचं उद्घाटन संमेलनाध्यक्ष तर असणारच, विश्वास पाटील, तो काही प्रश्न नाहीये. आणि मग दुपारच्या सत्रामध्ये निमंत्रितांचं कवी संमेलन आहे. 2 कवी संमेलन निमंत्रितांची होणार आहे, त्याच्यामध्ये ते एक होईल त्या दिवशी. त्याच्यानंतर संध्याकाळी प्रशांत दामले जे आहेत त्यांचं शिकायला गेलो एक हे नाटक त्या दिवशी असणार. विक्रमादित्य झालेला आहे तो. 13,333वा प्रयोग परवा त्यांनी केला. त्याचं फार मोठ्या स्वरूपामध्ये मुंबईमध्ये सादरीकरण झालं आणि त्यांचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजलेला आहे की एवढे नाट्य कलेमध्ये प्रवीण असणारे आणि एवढे प्रयोग करणारे हे पहिले व्यक्ती असतील, ह्याची संपूर्ण जगामध्ये डंका वाजलेला आहे त्या गोष्टीचा. अशा प्रशांत दामलेंचं नाटक सातारकरांना पाहायला मिळतात. पण या संमेलनाच्या स्टेजवरती असं नाही. नाटक याच्या आधी आता बराच काळपर्यंत संमेलनाचं वैशिष्ट्य असं की ज्यावेळेला 32 वर्षापूर्वी संमेलन सातारला झालं त्यावेळेला सुद्धा सातारच्या त्या साहित्य संमेलनाच्या ह्याच्यावर नाटक एक झालं होतं प्रकयात्रेचं. आणि आता सुद्धा नाटक होते. मधल्या काळामध्ये या साहित्य संमेलनामध्ये नाटक होत नव्हतं, पण आपण ते सातारला घेतलेलं आहे नाटक. हा एक त्याचं वेगळेपण आहे. त्याच्यानंतर 3 तारखेला काही परिसंवाद आहेत, परिचर्चा आहेत, त्याच्यामध्ये त्या वेगळ्या आहेत. म्हणजे शाहू पाटोळेंचं सध्या जे अन्न हे अपूर्ण ब्रह्म म्हणून पुस्तक आहे जे गाजतंय त्याच्यावर चर्चा आहे. नंतर
लक्षवेधी कादंबरीकारांशी चर्चा असा एक कार्यक्रम घेतलेला आहे आपण. हा. म्हणजे प्रसिद्ध जे कादंबरीकार आहेत त्यांच्याशी चर्चा त्या निमित्ताने होणार आहे. मग काही परिसंवाद आहेत, त्याचे विषय पण सगळे वेगवेगळ्या प्रकारचे असे आपण घेतलेले आहेत, नाविन्यपूर्ण घेतलेले आहेत. मग दुसरं निमंत्रितांचं कवी संमेलन असणार आहे आणि त्या दिवशी हास्य जत्राचा जो कार्यक्रम आहे तो तिसऱ्या दिवशी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हास्य जत्राचा कार्यक्रम असणार आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये एक ज्येष्ठ लेखक आणि ज्येष्ठ प्रकाशकांचा सत्कार या महामंडळातर्फे होतो. तर तो माननीय नामदार अजितदादा पवार साहेब जे आहेत त्यांच्या हस्ते तो कार्यक्रम त्या दिवशी होणार आहे. बर 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 बर. आत्ता तुम्ही हास्य जत्रेचा उल्लेख केला आणि मला सांगायला आनंद वाटतो की हास्य जत्रा ही आता जगभर गाजलेली आहे. बरोबर आहे. जगातले लोक ह्या हास्य जत्रेचा आस्वाद घेत असतात, परंतु त्याचं निर्मिती करणारा वेट क्लाउड प्रोडक्शन ज्याचं आहे तो सचिन मोटे सातारचे आहेत ते, हे सातारचे आहेत. बरोबर. आणि साताऱ्याच्या रंगभूमीवरून त्यांनी ही झेप घेतलेली आहे. बरोबर आहे, बरोबर. आणि आता जवळपास हजाराव्या प्रयोगाकडे त्यांची वाटचाल चालू झालेली आहे. अगदी. आणि करोना काळामध्ये प्रामुख्यानं एक हास्य टॉनिक ज्याला म्हणतो आपण ते देण्याचं काम या हास्य जत्रेनं अनेक लोकांना केलेलं आहे. अशा हास्य जत्रेचं लाईव्ह सादरीकरण बघणं ही एक पर्वणी असणार आहे, फार मोठी पर्वणी असणार आहे. बर, मला शेवटच्या दिवसाचा कार्यक्रम मला सांगायचा राहिला की त्या दिवशी सुद्धा दुसरं निमंत्रितांचं कवी संमेलन असणार आहे, ते त्या ठिकाणी होईल. आणि संध्याकाळी आता सध्या जे गाजतंय फोक आख्यान, तर ते संध्याकाळी साताराकरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण ठेवलेलं आहे. म्हणजे एक वेगळे प्रकारचे कार्यक्रम या निमित्तानं आपण सगळ्या साहित्यिक आणि रसिकांना आपण देतोय. म्हणजे साहित्याच्या बरोबर ही मेजवानी आहे. साहित्याचे परिसंवाद, परिचर्चा, निमंत्रितांचं कवी संमेलन, त्याच्याबरोबर अमल पालेकर जे आहेत त्यांची मुलाखत सुद्धा आपल्या इथं या कार्यक्रमामध्ये होणार आहे. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांची मुलाखत असणार आहे. आणि अनुराधा पाटील जे आहेत त्यांची सुद्धा मुलाखत या साहित्य संमेलनामध्ये असणार आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपण आयोजित केलेले आहेत. म्हणजे एक वेगळे कार्यक्रम आहेत. साहित्य रसिकांना ते आवडतील आणि सातारकरांना सुद्धा नक्की आवडतील अशी आम्हाला 100% खात्री वाटते. नक्कीच, कारण या संपूर्ण कार्यक्रमांचं स्वरूप जर आपण बघितलं तर थोडा वेगळेपणा हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी ठाई ठाई जाणवतोय, हे महत्त्वाचं आहेच. आणि त्या व्यतिरिक्त मला असं विचारायचं की यामध्ये होणारे जे सर्व कार्यक्रम आहेत ते सर्वांसाठी विनामूल्य आणि खुले आहेत. याच्यासाठी कुठलंही तिकीट वगैरे असं शुल्क कुठलंही नाही. आणि त्यामुळं जास्तीत जास्त रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा आणि आपलं मन आनंदानं भरून घ्यावं. अगदी बरोबर आहे. सर्व सातारकर साहित्यकार रसिकांनी सगळ्यांनी, तरुण पिढी असेल, स्त्रिया असेल, सगळ्यांसाठी वेगळे कार्यक्रम आहेत. सगळे कार्यक्रम सगळ्यांसाठी खुले आहेत. त्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही. हे सगळ्यांसाठी आहेत. हे लोकांचा जर काही असा गैरसमज असेल तर त्या निमित्तानं, कारण मलाही बऱ्याच जण विचारला त्याला काही पास आहेत का, त्याला काही शुल्क आहे का, तर असं काही नाही. साहित्य संमेलन हे सगळ्यांसाठी असतं. ते त्याला काही बंधन नाहीये. नाही, म्हणजे मनोरंजनाचे कार्यक्रम, आता बाकीची साहित्यिक चर्चा किंवा परिसंवाद हे मोफत असतील, पण मनोरंजनाचे कार्यक्रम देखील कोणत्याही पास शिवाय किंवा शुल्काशिवाय मोफत स्वरूपामध्ये तुमच्यासाठी हा नजराणा थोडक्यात पेश केला जाणार आहे. आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की साहित्य संमेलन आपल्या साताऱ्यासाठी मंजूर होणं यासाठी बरीच डोकेफोड करावी लागली किंवा बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अनेक वेळेला आपण आपली इच्छा व्यक्त केल्यानंतर आपल्याला मिळतंय. तर हे मिळत असताना आपण साताऱ्यामध्ये केवळ एक संमेलन साजरं करणं एवढं उद्दिष्ट न राहता साताऱ्यातल्या साहित्य वर्तुळामध्ये नक्की त्याच्यामुळं काय आमूलाग्र बदल होऊ शकतात अशी तुमची संकल्पना आहे? बघा, साहित्य संमेलना घेण्यामागचा उद्देश असा असतो की साहित्याची आवड लोकांमध्ये निर्माण व्हावी. ती काही असतीच. साताऱ्यामध्ये अनेक प्रकारचे साहित्य उपक्रम होत आहेत. आता अलीकडे बऱ्यापैकी सातारा जिल्ह्यामध्ये वाढलेत, अनेक प्रकारचे संमेलन होत आहेत. आमच्या शाखेनं जर बघितलं, शाहूपुरी शाखेनं, तर आम्ही मराठी भाषा पंधरवडा 12 वर्षापूर्वी सुरू केला की जो 27 फेब्रुवारी ते 14 मार्च कुसुमाग्रजांची जयंती आणि विंदांची पुण्यतिथी, अशा प्रकारे तो कार्यक्रम असतो. नगरपालिका आमच्या बरोबर काही वर्ष आहे आणि ते एक चांगले उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. सातारा साहित्य संमेलन म्हणून जे आहे तो आमचा शाहूपुरी शाखेचा एक वेगळा उपक्रम आहे. त्याच्याबरोबर शिवार साहित्य संमेलन
म्हणजे बांधावर शेतावर ते शिवार साहित्य संमेलन घेण्याचा एक उद्देश आहे. ग्रामीण भागामध्ये ते व्हावं, लोकांपर्यंत पोहोचावं, वा वा. यासाठी आम्ही शिवार साहित्य संमेलन घेतो. आमच्या शाहूपुरी शाखेने दुसरं काय केलं, एक वेगळा पॅटर्न केला की सातारा साहित्य संमेलनामध्ये आम्ही मदत केली. जनरली साहित्य संमेलनाला मदत करतात. म्हणजे पहिल्या वर्षी आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकरी जे होते त्यांच्या कुटुंबियांना आम्ही मदत केली होती. नंतर बाबा त्यांचं जे हे आहे आनंदवन, त्याच्यासाठी प्रकाश आमटे आले होते आणि त्यांना आम्ही मदत केली होती. काही विज्ञान साहित्य संमेलन घेऊन आम्ही विज्ञान परिषद जी आहे त्यांच्यासाठी मदत केली होती. असा एक वेगळा पॅटर्न आम्ही या साहित्य परिषदेच्या माध्यमातून राबवलेला आहे. त्याच्यावर सातारा जिल्ह्यातले जे काही साहित्यिक आहेत, थोर साहित्यिक, त्यांची जी काही वास्तू आहेत त्याचं पुनर्जीवन करण्याचं काम केलं. महत्वाचं म्हणजे मरड्याला बासी मर्डेकरांचं घर आहे आणि ते अतिशय जीर्ण झालेलं होतं. तिथलं एक अजित जाधव म्हणून त्यांनी आमच्याशी संपर्क साधला कुलकर्णी साहेबांशी आणि मग थोडं दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला. पण आज सुंदर असं स्मारक त्या मरड्यामध्ये उभं राहिलेलं आहे. म्हणजे मी लोकांना आवर्जून सांगेन की त्यांनी ते बघितलं पाहिजे. बासी मर्डेकरांसारख्या एक युगपरिवर्तक कवीचं त्यांच्या वास्तू त्यांची स्वतःची आहे, ती जी त्यांच्या मुलांनी आम्हाला दुसऱ्याने देखभालसाठी कायमस्वरूपी दिली. त्याच्यानंतर वसंत कानेटकर आणि कवी गिरीश हे रहमतपूरचे मूळचे, तर त्यांच्या त्या वास्तूमध्ये आता एक शाळा आहे. तिथे त्यांचा पुतळा आम्ही वसंत कानेटकरांचा नुकताच बसवलेला आहे, कवी गिरीश यांचाही बसवतोय. अशा प्रकारचे विविध उपक्रम आमच्या साहित्य परिषदेतर्फे आम्ही करतोय. साताऱ्यातल्या काही संस्था करतायत. तर साहित्य संमेलन झाल्यानंतर सुद्धा आमचे साहित्य परिषदेतर्फे तर अनेक कार्यक्रम होतीलच वर्षभर पुढं, कारण हे 99 म्हणजे 100 वर्ष पूर्ण होईपर्यंत हे आमचे अनेक उपक्रम वर्षभर चालू राहणार या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं. आणि पुढच्या काळात सुद्धा आणखीन काही वेगळे कार्यक्रम करता येतात का असा आमचा प्रयत्न असणार. वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम असतील. विशेषतः शिवार साहित्य संमेलन जी आहेत ती आणखीन वाढवणं, तरुण पिढीमध्ये वाचनाची, साहित्याची गोडी निर्माण करणं, महिलांसाठी, शालेय विद्यार्थी म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही लेखक तुमच्या भेटीला असा आमचा ऑलरेडी उपक्रम आहे. म्हणजे जयंत नारळीकरांसारखे लेखक आम्ही बोलवले होते साताऱ्यामध्ये. शाहूकला मंदिराला 1200 विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलेला. अशा प्रकारचे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा साहित्याच्या गोडी निर्माण करणारे आम्ही कार्यक्रम घेणार आहोत. आणि कार्यशाळा आम्ही काही घेतलेल्या आहेत, पुढे ते आम्ही घेणार आहोत. म्हणजे सूत्रसंचालन कार्यशाळा आम्ही घेतली, लेखन कार्यशाळा आम्ही घेतली, म्हणजे कसं लिहावं याच्यासाठी सुद्धा आम्ही कार्यशाळा घेतली आहे. अशा प्रकारच्या कार्यशाळा अजून काही करता येतील का असा आम्ही प्रयत्न करणार आहोत की ज्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांना, मुलांना, विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी निर्माण व्हावी, साहित्याकडे ते ओढले जावेत. आणि त्या साहित्याच्यामुळे काय होईल की त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली की ते सुसंस्कृत होतील, पुढची पिढी सुसंस्कृत होईल आणि त्याचा आपल्या समाजाला, देशाला, राज्याला सगळ्यांनाच त्याचा फायदा होणार. या दृष्टीने आमचे प्रयत्न जास्तीत जास्त असतील असं मला सांगावंसं वाटतं. वा वा वा. नाही, मुळामध्ये याच्या जोडीनं मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की साताऱ्यामध्ये हे साहित्यिक वातावरण हे खूप वर्षापासून आहे. अनेक साहित्यिक, नामवंत साहित्यिक या साताऱ्याच्या भूमीने दिलेले आहेत. आत्ता सुद्धा एक जयदेव हट्टंगडींच्या स्मृतिप्रित्यर्थ रोहिणी हट्टंगडींनी एक नाट्य लेखन स्पर्धा, एकांकिका लेखन स्पर्धा घेतलेली होती. शेकडो त्याच्यामध्ये स्क्रिप्ट्स आलेले होते. आपण मला सांगायला आनंद वाटतो की साताऱ्यातले दोघे जण हे त्याचं प्रथम आणि तृतीय पारितोषिक विजेते आहेत, की ज्याच्यामध्ये निलेश महिगावकर यांच्यासारखे लेखक त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि अमित देशमुख यांचा तृतीय क्रमांक आलेला आहे. तर अशा अनेक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर साहित्यामध्ये, नाट्यक्षेत्रामध्ये, काव्यक्षेत्रामध्ये अनेक प्रकारचं काम हे साताऱ्यामधून ऑलरेडी घडतंय आणि त्याला आणखीन चालना मिळावी. आणि या साहित्य संमेलनाद्वारे सर्वसामान्य वाचक वर्गाला किंवा साहित्यप्रेमींना असं आपण जे म्हणतोय तर त्यांना एक प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या हातून काहीतरी अद्वितीय कार्य पुढील काळामध्ये, भविष्यामध्ये व्हावं हे प्रामुख्यानं महत्त्वाचं आहे. या चर्चेची सांगता करत असताना मी सुरुवातीला जे म्हणलेलं होतं की भाषा टिकते कोणतीही जर ती वापरली गेली तर, त्याचा सुयोग्य वापर मात्र होणं गरजेचं आहे. साहित्य जगतं ते वाचलं गेलं तर, आणि संस्कृती पुढे जाते ती प्रेमाने जपली गेली तर. तर ही जी वाचन संस्कृती आहे किंवा साहित्य संस्कृती जी आहे ती जपण्याचं काम आपण या संमेलनाच्या निमित्तानं करूया. 99व्या मराठी साहित्य संमेलनानिमित्त शब्दांचा, विचारांचा आणि आपल्या वेगळेपणाचा, आपल्या साहित्याच्या वेगळेपणाचा जागर करूया आणि जागर करूया या साहित्यप्रेमींचा. मी सातारकरांना आवाहन करतो
की जास्तीत जास्त सहभाग, जास्तीत जास्त कार्यक्रमांना 1 ते 4 जानेवारी दरम्यान हे आपण साताऱ्यामध्ये संमेलन होत असल्यामुळं त्याचा लाभ घेऊया आणि आपण समृद्ध होऊया, साहित्यानं समृद्ध होऊया, असा मी एक आशावाद व्यक्त करतो. आज या ठिकाणी नंदकुमार सावंतजी त्यांच्या अत्यंत व्यस्त अशा कार्यक्रमातून देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल हिंदवी परिवारातर्फे मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि या पुढच्या काळामध्ये म्हणजे आता राहिलेल्या 10-12 दिवसामध्ये देखील त्यांनी आम्हाला अशी संधी द्यावी की आमचं एक प्रामाणिक योगदान देण्याचं यामध्ये एक मत आहे की बाबा या निमित्तानं एक जागरूकता निर्माण करायची साहित्यप्रेमींमध्ये आणि ते साहित्यप्रेमी जास्तीत जास्त संख्येनं या संमेलनामध्ये कसे सहभागी होऊ शकतात याच्याकडे लक्ष द्यायचं. यासाठी आपण हा साहित्याचा जागर हा सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सावंतसाहेब आपल्याला नक्कीच या पुढच्या काळामध्ये सहकार्य करतील आणि अशाच वेगवेगळ्या मंडळींची ज्यांनी अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत हे संमेलन चांगल्या पद्धतीनं सुनियोजित स्वरूपामध्ये सादर होण्यासाठी, तर त्यांच्याशीही आपल्याला या पुढच्या काळामध्ये गप्पा मारायच्या आहेत. आज आपण आलात आणि अतिशय उत्तम विचार आणि अत्यंत उत्तम माहिती आमच्या रसिक श्रोत्यांना दिली, त्याबद्दल हिंदवी रेडिओ 89.6 तर्फे मी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि आजची चर्चा या ठिकाणी थांबवूया. धन्यवाद. धन्यवाद. Thank you.